नमस्कार. मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज मी बनवणार आहे पोंगळीचा रस्सा. तर त्यासाठी मी इथे एक परात घेतली आहे. त्यामध्ये मी बेसन घेणार आहे. खूप छान रेसिपी होते ही. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर यामध्ये आता हळद, थोडंसं जिरं, माझ्याकडे जेवढं बेसन पीठ आहे त्याचप्रमाणे मी बाकीचे इन्ग्रेडियंट्स घेते. तर चवीप्रमाणे मीठ थोडं कमीच घालणार आहे, कारण की रस्सा करताना पण आपण मीठ ॲड करतो. तर आता यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर. अगदी थोडं थोडं पाणी घाला, कारण की पीठ आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ मळून झाल्यावर पुन्हा थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि छानपैकी मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. आणि आता हे मी मॅग्नेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. आणि इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. आणि यामध्येच आपण कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे आपल्याला मिश्रण छान मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, छान बारीक पेस्ट झालेली आहे. तर आता इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला जिरे टाकायचं आहे. मग आपण केलेली पेस्ट ती टाकायची आहे आणि यातलीच थोडीशी पेस्ट बाजूला ठेवायची आहे. 2 चमचे हे पहा मी ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवते मी किती ठेवली आहे. हे पहा, 2 चमचे पेस्ट आहे ही आपल्याला अशीच बाजूला ठेवायची आहे. त्याच्यानंतर काय करायचे हे मी तुम्हाला सांगते. तर ही पेस्ट आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता परतून झाल्यावर यामध्ये हळद आणि मिरची पावडर आणि गरम मसाला, तिखट तुमच्या आवडीनुसार टाका आणि धने पावडर. तर हे सगळं आपल्याला छानपैकी पुन्हा एकदा तेलात परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडासा चिकन मसालासुद्धा टाकलेला आहे. आणि आता मीठ टाकून पण थोड्या वेळाने परतून घ्यायचं. आणि मग यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. मी यामध्ये कोमट पाणी टाकलेलं आहे. आणि जितकं तुम्हाला पातळ किंवा जाडसर कालवण हवे तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि या पाण्याला आता आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. तोपर्यंत आपण पुढची रेसिपी बघूया. तर आपण हे जे बेसन मळून मॅग्नेट करायला ठेवलं होतं ते घेतले मी. ते आता आपल्याला अशा प्रकारे गोल लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, मीडियमच लाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि जे आपण वाटण थोडंसं बाजूला ठेवलं होतं ते वाटण घेऊन यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. सगळीकडे लावून घ्या. आणि ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय केल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरातल्यांना ही आवडली की नाही. आणि आता यावर मी
थोडीशी कोथिंबीर टाकते आहे आणि याला अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहेत. आणि आता कट मारून झाल्यावर आपल्याला एक एक लाईन मी दाखवली आहे त्याप्रमाणे आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी पूर्ण लाईनचे रोल करून घेणार आहे. आता आपले रोल बनवून झाले आहेत आणि कालवणाला सुद्धा छान उकळी आली आहे आणि आपण आता बनवलेले रोल यामध्ये टाकायचे आहेत आणि ताटली ठेवून याला आपण छान शिजवून घेणार आहोत. 15-20 मिनटं लागतात बेसन शिजायला. तर आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि पुन्हा एकदा ताटली ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर हे शिजेपर्यंत तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी माझी रेसिपी शेअर करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर आणि ही रेसिपी तुम्ही शेअर केल्यानंतर तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग इथे पाहू शकता आपला रस्सा छान झालेला आहे आणि शिजलेलं देखील आहे. तर इथे मी तुम्हाला आता हे सर्व करून दाखवते आणि मी सुद्धा ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली आहे आणि माझ्या घरातल्यांना ती खूप आवडली. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.